नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण एक जबरदस्त असा केळीच्या रिझल्ट वरती आपण एक चर्चा घेणार आहोत. हे आमचे मित्र आहेत अण्णासाहेब खाटमोडे हिंगणी या ठिकाणचे, आणि गेली 3 वर्षापासून अण्णासाहेबांना आम्ही केळी या पिकावरती वेस्टेज ॲग्री प्रोडक्ट सोबत काम करत आहोत. तर अण्णांना जो रिझल्ट आला आणि त्यांना ॲग्री प्रोडक्ट वेस्टेजचे ॲग्री प्रोडक्ट विषयी काय ते त्या भावना आहेत ते त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ. नमस्ते अण्णा. नमस्ते. तर तुमचं पूर्ण नाव सांगा, गाव, आणि तुम्हाला आलेले रिझल्ट आतापर्यंतचे वेस्टेजचे सांगा. माझं नाव अण्णासाहेब हरिदास खाटमोडे, हिंगणी, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. मी वेस्टेज कंपनी संघ बरोबर 3 ते 4 वर्षापासून आपल्या संघ काम करत आणि माझ्या शेतीला सगळं वेस्टेजचे प्रोडक्ट वापरतो. वेस्टेजमुळं माझ्या शेतीमध्ये उत्पन्न वाढलं. मी NPK सोडून रासायनिकचा पूर्ण भर कमी केला आणि वेस्टेजमुळं मी इतकं उत्पन्न वाढलं की माझ्यासाठी आता 3 वर्षाची बाग मी मोडत आहे. तिकडे ट्रॅक्टरचा कटर चलत आहे. त्या कटरवाला सुद्धा मला बोलला की बाबा वेस्ट हे खताचं कसलं काय वापरलं तुम्ही. त्याचे बुंदे असे झाले की कमीत कमी 2 फूट 3 फूट असे एक ट्रॅक्टरचा बुंदा मोडाना त्याला, त्याचा ट्रॅक्टर पण फेल गेला. त्याच्यामुळे मी स्वप्नील साहेबासंग कमीत कमी खर्चामध्ये आणि जास्तीत जास्त उत्पन्न कसं मिळवून ही चर्चा करून आम्ही दरवर्षी कमीत कमी 3 एकर तरी केळीची बाग लावतो आणि स्वप्नील साहेबांसंग डिस्कस करून रासायनिक कमी करून वेस्टेजचे प्रोडक्ट वापरून आपण शेती करतो. आणि वेस्टेजला आपण इथून पुढे कधीही विसरू शकत नाही. NPK जर सोडलं तर आपण वेस्टेजवर भरोसा करूनच शेती करावी लागेल, नाहीतर आपल्या शेतीचा पोत पूर्ण खराब होईल. NPK हे नियमाने द्यावाच लागतं, त्याच्यामुळे आपण देतोय, नाहीतर रासायनिकची गरज नाही. वेस्टेज बरोबर जर का आपण प्रोडक्ट वापरले तर शेती अतिउत्तम होईल आणि उत्पन्नही चांगलं होईल. त्याच्यामुळे आपण वेस्टेजला कधीही विसरू शकत नाही. अण्णा, तुमचा हा जो पट्टा आहे हम्म. जो केळीसाठी जास्त प्रसिद्ध आहे, हम्म. आणि इथले जे शेतकरी जे केळीचं उत्पादन घेतात हम्म. त्यांच्या खर्चाबद्दल आणि आपल्या वेस्टेज सोबत जे आपण प्रोडक्ट घेतोय त्याच्यामध्ये तुम्हाला काय तफावत वाटते? मी त्यांच्यापेक्षा कमीत कमी 40% खर्च कमी करतो त्यांच्यापेक्षा, आणि त्यांच्यापेक्षा उत्पन्न माझं 50% जास्त असतं त्यांच्यापेक्षा. कारण एकाने जर तुम्हाला सांगतो अवरेज शेतीचं केळीचं 20-22 जर काढलं तर माझं कमीत कमी 30 एकरी अवरेज माझं काढतो. तरी मी पैशा पाणी थोडासा अडचणीत असल्यामुळे मी वेस्टेजचं जास्त प्रोडक्ट वापरू शकत नाही. जर अजून अति वापरलं जास्त तर उत्पन्न वाढेल. कमीत कमी 30 टन एकरी उत्पन्न निघू शकतं वेस्टेजमुळे. येस, थँक्यू अण्णा. येस.